नमस्कार. मराठा आरक्षण आंदोलन संपल्यानंतर आता ओबीसी समाजातील अस्वस्थता व्यक्त होऊ लागली आहे. खरे तर सरकारने कसबपणाला लावत सर्वांचे हित जपले पाहिजे होते आणि तसं करताना सरकार कुठेतरी कमी पडलं असंच दिसायला लागले. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या वैचारिक विषय या मराठी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लाईक करायचा, एक लाईक तरी करत जा मित्रांनो. सबस्क्राईब करा, शेअर. गेले 4.5 महिने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचे केवळ राजकारणच नव्हे तर समाजकारणही ढवळून निघाले होते. अखेर हा तिढा सरकारने काढलेल्या आणखी एका अधिसूचनेमुळे सुटल्याचे दिसत असतानाच ओबीसींनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा करून राज्याचे नवे वादळ उभे करण्याचा चंग बांधला असल्याचे दिसते. कारण मराठांना ओबीसी मध्ये आता जात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ते एका अर्थाने स्वाभाविकच आहे देखील म्हणावं लागणार आहे. याचे कारण अर्थातच मराठा समाजाला कुणबी म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र देण्याची या अधिसूचनेतील तरतुदी आहे. या अधिसूचनेमुळे आपल्याला पानातील खाणारी तोंडे वाढणार अशी भीती राज्याचा मोठ्या संख्येने असणाऱ्या ओबीसी समाजातील निर्माण असणारा जो काही समाजवर्ग आहे त्यांना वाटायला लागले. मात्र त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे या विषयावरून सरकार पक्षातच दोन तट पडल्याचे दिसते. आपल्या सरकारने काढलेल्या या अधिसूचनेचा एक बलदंड मंत्री आणि गेली 3 दशके ओबीसींच्या प्रश्नावरून रान उठवणारे म्हणजेच छगन भुजबळ यांनी खुलेआम आव्हान सरकारला दिले. आता मराठा आरक्षणाच्या विषयावर ही अधिसूचना काढताना आपल्याला विश्वासात घेतल्यात आलेले नव्हते असा जाहीर आरोपही त्यांनी केलेला आहे. त्यामुळे राज्यातच नव्हे तर मंत्रिमंडळातही मराठा विरुद्ध ओबीसी असे 2 गट पडल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा केला होता आणि सरकारची नवी अधिसूचना घेऊन ते जातीने मराठा आंदोलनाचे नेते म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसही गेले होते. आता भुजबळ यांनी आपल्याला सरकारचा जो निर्णयाविरुद्ध एकीकडे न्यायालयात जाण्याचे आणि त्याचवेळी रस्त्यावरही उग्र आंदोलन करण्याचे इशारे दिले आहेत. हे एका अर्थाने थेट मुख्यमंत्र्यांनाच दिलेले आव्हान आहे. या विषयावरून गुरुवारी राज्यभरात लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर निदर्शने करण्यात येणार असून शनिवारी नगर येथे ओबीसींची जी शक्ती प्रदर्शन आणि आक्रोश मेळावा त्यांच्याकडून भरवण्यात येणार. त्यामुळे एकीकडे मराठा समाजापुढे गुडघे टेकणारे हे सरकार ओबीसींच्या ताटातला घास तर काढून घेत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळे एक गुंता सोडवताना सरकारने नवाच गुंता निर्माण चित्र आता आपल्याला दिसत आहे. गेल्या 3-4 दशके आपली ओबीसींची मतपेढी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षातही या विषयावरून तीव्र मतभेद असल्याचे दिसून आलेले आहे. एकीकडे भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये भाजप असेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगत असतानाच त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयास जाहीरपणे विरोध केला. या बैठकीतील भुजबळ यांनी भाषा अत्यंत तिखट होती. मराठा समाजातील झुंडशाही विरुद्ध सरकारने चुकले असून ओबीसींचे आरक्षण हिरावून घेतले जात आहे असा जाहीर आरोपच भुजबळ यांनी केलेला आहे. भटक्या विमुक्त लोकांच्या तोंडाचा घास सरकारकडून काढून घेत आहे असे त्यांनी या संतापात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारातील एक बडा मंत्री सरकार विरोधात आंदोलन पुकारत असल्याचे चित्रे आता सर्वांना आपल्याला दिसायला लागले. भुजबळ यांचे नेते आणि राज्याचे आणखी एक उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार यांनी आपलं आता मौन सोडलंय आणि आपण भुजबळ यांच्याशी चर्चा करू असे मोघम वक्तव्य केले. त्यामुळे या सरकारला मराठा आरक्षणाबाबत कितपत आस्था आहे असा प्रश्न आता मराठा समाजालाही पडायला लागलाय. बहुअंशी गरीब मराठा समाजातील आरक्षण देण्यासाठी या सरकारने उचललेल्या पावलांचे स्वागत करायलाच हवे. मात्र मराठा समाजातील प्राण देण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री शिंदे हा खेळ तटस्थपणे पाहत स्वस्थ बसले आहेत. त्यातच गेल्या 16 फेब्रुवारी नंतर मराठा समाजाच्या मुंबईवरील धडक मोर्चाच्या धर्तीवर ओबीसी समाजानेही मुंबईवर धडक देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. महाराष्ट्राची सामाजिक विनज या आरक्षणाच्या संघर्षामुळे विस्कटली जात आहे. खरे तर या घटनांमध्ये केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा अशी सध्याची राज्यातील परिस्थिती आहे. सत्तेच्या या खेळात सध्या तरी अस्वस्थ महाराष्ट्राला कोणी तारणार नाही असेच आपल्याला दिसायला लागले. कारण की 3 पक्ष 3 वेगवेगळ्या डिरेक्शनने जात आहे. 3 लोकांचे 3 वेगवेगळे मते. अजित पवार हे मराठा समाज, छगन भुजबळ ओबीसी समाज, तर नंतर भाजप म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचाही सपोर्ट ओबीसी समाजाला दिसतोय. सो या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता या सर्वांना घेऊन जो मराठा आरक्षणाचा तिढा आहे, त्याच्यानंतर आता ओबीसी आरक्षणाचा तिढा आहे, तो लवकरात लवकर सोडतील असंच आपल्याला आता अपेक्षा करावी लागणार आहे. पण हा जो निर्णय हा कोर्टात कितपत खरा ठरतो किंवा कोर्ट याला कशा प्रकारे दाद देतं, कशा प्रकारे याच्यावर निर्णय देतं हे आपल्याला भविष्यात
बघण्यासारखं आहे. मित्रांनो, चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. धन्यवाद.